शेवटची उडी मारून बाहेर येतो म्हणून विहिरीत उडी मारली आणि पोहण्याच्या सरावादरम्यान 11 वर्षीय आरुषचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यातील घरणिकी परिसरातील घटना. आटपाडी तालुक्यातील घरणिकी येथे पोहण्याच्या सरावादरम्यान 11 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सकाळी घडली आहे. आरुष तातोबा घाडगे वय वर्ष 11 राहणार अवताडी वस्ती घरणिकी असे मृत मुलाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आरुष हा रोज सकाळी आपल्या वडिलांसोबत आणि नातेवाईकांसोबत अवताडी वस्ती परिसरातील विहिरीवर पोहण्यासाठी जात होता. त्याचे वडील तातोबा घाडगे हे त्याला पोहण्याचे प्रशिक्षण देत होते. सुरक्षेसाठी कमरेला दाव्याने कॅन बांधून त्याला पाण्यात उतरवले जात होते. दररोजप्रमाणे काल सर्वजण विहिरीत पोहत होते. काही वेळाने सर्वजण विहिरी बाहेर आले. आरुषही वर आला. मात्र एक शेवटची उडी मारून येतो असं तो वडिलांना म्हणाला आणि पुन्हा विहिरीत उडी मारली. दुर्दैवाने त्या क्षणी त्याच्या कमरेला बांधलेले दावे आणि कॅन सुटले. उडी घेतल्यानंतर तो थेट विहिरीच्या खोल पाण्यात गेला. घटनेची जाणीव होताच वडिलांसह उपस्थित नातेवाईकांनी विहिरीत उड्या घेत आरुषला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र पाण्याची खोली अधिक असल्याने तो तळाशी गेलेला सापडला नाही. परिणामी त्याला बाहेर काढण्यात यश आलं नाही. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आणि या घटनेची माहिती मिळताच पलूस येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. अथक प्रयत्नानंतर आरुषचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर घाडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरुष हा तातोबा घाडगे यांचा मोठा मुलगा होता. तातोबा घाडगे हे शेती व्यवसाय करतात. कुटुंबात पत्नी, आई, 2 मुले, 1 मुलगी असा परिवार असून आरुषच्या अकाली जाण्याने घरातील वातावरण शोकमय झालेलं आहे. या घटनेनंतर वडील तातोबा घाडगे आणि आरुषच्या आईने केलेला आक्रोश उपस्थितांच्या काळजाला भिडणारा होता. काही क्षणांपूर्वी हसत खेळत पोहणारा मुलगा अचानक काळाच्या पडद्याआड निघून गेला. घरणिकी परिसरात या घटनेबद्दल तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोक व्यक्त केला जातो आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.